नमस्कार मित्रांनो, आपण फॉर्म कसा भरायचा थोडक्यात पूर्ण माहिती जाणून घेऊ। सर्वात पहिले दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, लिंकमध्ये क्लिक करून तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं डेस्कटॉप ओपन होईल। अर्ज प्रक्रिया वगैरे असं पूर्ण लिहिलेलं आहे। टोटल त्या 4 टप्प्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, नोंदणी करायची आहे, त्याच्यानंतर प्रोफाइल तयार करायचं आहे, अर्ज भरायचा आहे आणि मग फी भरायची आहे। त्याच्यानंतर स्क्रॉल डाऊन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे अटी शर्ती आहे टोटल पूर्ण नीटपणे वाचून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर अर्ज पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला हे बघा, तुम्ही नीटपणे वाचून घ्या, मुद्दत काय आहे काय नाही आपण थोडक्यात पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। करून त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आयडी पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर मित्रांनो वरती लिहिलेलं आहे न्यू युजर रजिस्टर हर, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आयडी पासवर्ड म्हणजे ईमेल आयडी टाकायची आहे। ईमेल आयडी टाकल्यानंतर नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला तुमचं इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुली करून घ्यायचं आहे। एकदम सिंपल स्टेप आहे, फक्त वाचून पाहून करा मित्रांनो। एकदम सोपी स्टेप आहे, कसा करायचं बघून घ्या। हे सर्व केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जसंच लॉग इन केल्या आयडी पासवर्ड येईल, आयडी पासवर्ड केल्यानंतर तुमचं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल। त्याच्यानंतर आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे तुम्हाला इथे 3 टप्पे पूर्ण करायचे आहे। पर्सनल डिटेल, ॲड्रेस आणि तुमचा फोटो। पर्सनल डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं नाव गाव लिहायचं आहे। नाव काय, हे पूर्ण वडिलांचं नाव, स्वतःचं नाव आणि तुमचा आडनाव। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं आईचं नाव, तुमच्या जेंडर काय आहे, त्याच्यानंतर तुमचं जन्म तारीख काय आहे ते टाकायची। त्याच्यानंतर बर्थ प्लेस काय आहे, तुमचं जन्म ठिकाण कुठलं आहे ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं लग्न झालं आहे का, मॅरिड स्टेटस टाकायचं आहे, अनमॅरिड मॅरिड टाकायचं आहे। त्याच्यानंतर मदर टंग म्हणजे तुमची राज्यभाषा कोणती आहे, त्याच्यानंतर तुमची जर मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं पान ओपन होईल, म्हणजे ॲड्रेसचं पान ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। परमनंट ॲड्रेस असेल, जे परमनंट ॲड्रेस असेल ते टाकायचं आहे। ॲड्रेस टाकताना मित्रांनो पूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे, म्हणजे तुमचं नियर बाय लोकेशनचा ॲड्रेस, त्याच्यानंतर राज्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, त्याच्यानंतर तुमचा पिनकोड वगैरे हे पूर्णपणे तुम्हाला हे डिटेल फिल करून घ्यायची आहे मित्रांनो। एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, जास्त अवघड नाही आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण टाकून त्याच्यानंतर सेम ॲज करून त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो पुढे जायचं आहे। पुढे झाल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमची डिटेल फिल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 ना 3 नंबरचा पान ओपन होणार आहे। इथे तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे, तुमचा जे फोटो कॅप्चर असेल ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचा आहे। हे पूर्ण नीटपणे वाचून घ्या, इथे पूर्ण डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मित्रांनो तुमचा प्रोफाईल लॉग इन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर मित्रांनो एकदम सोपी पद्धतीने नीटपणे फॉर्म भरून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।